हाय मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी एक असं छान व्हिडिओ बनवणार आहे. पाहू शकता तुम्ही. मी आता जस्ट ऑफिसला चाललेलो आहे. अश्विनीने मला डबा वगैरे टिफिन बांधून दिला. मी 5 मिनिटात ऑफिसला पोहोचतो आहे. आता जिथून चाललेलो आहे तिथून जो मार्ग आहे ते असं एकदम थंड वातावरणाचा मार्ग आहे. झाडे लावली आहेत. फुटपाथवरून चाललेला आहे. आता पाहू शकता तुम्ही, खूप छान असं वातावरण तयार केलेलं आहे. पाहू शकता मित्रांनो तुम्ही, पहा झाडे वगैरे आहेत. मधनं जो फुटपाथ आहे तिथून चालण्याचा मार्ग आहे. पलीकडच्या साईडला तर गाड्या वाहतात. इथून व्यायामाला जाण्यासाठी हा मार्ग आहे. लहान मुलं वगैरे वृद्ध इथून चालतात. आराम करण्यासाठी बेंचेस वगैरे बनवलेले आहेत. तिथे एक काका बसलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. सावली आहे, आराम केलं जातं इथेच. झोपायचं वगैरे खेळण्यासाठी लहान मुलांना साहित्य इथे लावलेले आहेत. पाहू शकता तुम्ही, इथे बोर्ड लागलेला आहे. आय लव्ह यू बारामती असं खूप छान बोर्ड तयार केलेला आहे. इथे संध्याकाळच्या टायमाला याच्यामध्ये लाईट लागते. खूप छान असं दिसतं लाईट लागल्याच्या नंतर. पहा असं खूप बनवलेलं आहे, खूप छान. झाडे कसे छान लावलेले आहेत. चौकामध्ये खूप छान झाडे आहेत. असा एरिया फक्त आपल्याला बारामतीमध्येच पाहायला मिळतो. तसं छान आहे, पाहू शकता. या साईडला पण तशी सेम झाडं लावले. एरिया दाखवत आहे आता तुम्ही अवश्य पहा. माझ्या ऑफिसचा एरिया आहे. माझं ऑफिस जे आहे ते बरोबर रोडच्या कडेलाच आहे आणि असं थंड वातावरणाच्या समोर ऑफिस आहे. छान असं बाग वगैरे बनवलेली आहे इथे, पाहू शकता तुम्ही. जेवणाची सुट्टी झाली, मी थोडं एक 5 मिनटं बाहेर येतो बसण्यासाठी. तर खूप छान असं वाटतं, थंड वातावरण. उन्हाळा आहे तरी उन्हाळा कधी जाणवत नाही आम्हाला इथे, पहा. आणि फायनली मी मित्रांनो माझ्या ऑफिसच्या जवळ पोहोचलेलो आहे. हे आहे ते माझ्यासमोर लाल बोर्ड दिसतो, तो माझं ऑफिस आहे. मित्रांनो मी बस स्टॉपला आलेलो आत्ता. आमचे सहकर्मचारी आहेत त्यांना सोडण्यासाठी. पाहू शकता हा मागचा एरिया आहे, बस स्टँडचा एरिया आहे. कसं तुम्हाला विमानतळासारखं दिसतंय का नाही? बारामती बस स्थानक म्हणजे दुसरं विमानतळ म्हणावं लागेल. पाहू शकता माझ्या मागे आज खूप छान विमानतळ आहे. विमानतळच म्हणतो आता मी तर. बस स्टँड तर आहेच आहे, पण विमानतळासारखं आहे सेम. पाहू शकता कसं मागे छान. कुठेही जावा तुम्ही, हा एरिया स्वच्छ आहे. बघा हा एरिया आहे तो बस स्थानकाचा समोरील परिसर आहे. बॅक साईडचा परिसर आहे, मी तुम्हाला दाखवतो. पाहू शकता हा बस स्थानकाचा आहे. कसं छान बस स्थानक आहे. कुठेही जावा तुम्ही, कुठेही ऑल महाराष्ट्रात कुठेही बस इथून जाते, कुठेही जावा. इथे पलीकडे जरा दुरुस्ती चाललेली आहे एका बसची, थोडा इश्यू असल्यामुळे काम चालले. ही बस लागायची आहे आणखी. सध्या ऊन आहे त्याच्यामुळे प्रवासी संख्या थोडी सावलीला बसलेली आहेत प्रवासी. मी पोचलेलो आहे आत्ता महाएक्सपो शॉपिंग सेंटरमध्ये. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे असं भव्य असं शॉपिंग सेंटर आहे. तिथं आपण काही खरेदी करू शकतो. घरगुती वस्तू वगैरे इथे घेण्यासाठी आहे. कपडे वगैरे मला शॉपिंग भरपूर आहे छान. तुम्हाला मी दाखवतो. आपण पाहू, चला आपण पाहू आता लगेच. हे पहा हा बाहेरील एरिया आहे, पाहू शकता तुम्ही. खूप छान छान अशा वस्तू आहेत तिथे, बघू शकता. संपूर्ण लाकडी वस्तू आहे तिथे, संपूर्ण लाकडी. हे टेबल आहेत, बसण्याचे टेबल लहान मुलांसाठी पण आहे. मागच्या साईडला आहे तो एरिया घरगुती वस्तूच आहे. लाईटिंग हे पहा, लाकडी वस्तू बनवलेल्या आहेत त्या, संपूर्ण लाकडी आहेत. वर्षातून एकदा लागतो पण खूप छान आहे.
पाहू शकता तुम्ही मित्रांनो. काका हे पुरा लकडी का आहे ना, लकडी काय आहे पुरा. हे पहा मित्रांनो, संपूर्ण लाकडाचे आहे, पाहू शकता. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता संपूर्ण लाकडी वस्तू आहेत. असं छान छान सुंदर वस्तू आहेत, जे हस्तकला जे आपण म्हणतो त्या हस्तकलेच्या ह्याच्यानुसार बनवलेलं आहे लाकडी. त्याच्यातीलच दुसरा एरिया आहे हा. संपूर्ण चिनी मातीची भांडी बनवलेले आहेत, मातीची संपूर्ण भांडी पाहू शकता तुम्ही. संपूर्ण मातीची भांडी आहेत, एवढे मोठे मोठे भांडे आहेत, सगळे मातीचे आहेत. हे पहा, घरगुती वापराचे भांडे आहेत, कप आहेत. बघा, तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये घर बसल्या पाहण्यासाठी मिळते. पाहू शकता तुम्ही, छान छान भांडी व वस्तू बनवलेले आहेत. हे पहा, छोटेसे ग्लास आहेत, कप आहेत, भांडे आहेत. पाहू शकता तुम्ही, ते घरगुती वस्तू लेडीज लोकांच्या आहेत इथे. मी माझ्या बायकोला आणलं असतं तर आता तिने घेतलं असतं. पाहू शकता तुम्ही. इथे तुम्ही येऊ शकता. इथे आल्याच्या नंतर संपूर्ण लेडीज मटेरियल मिळते इथे. काहीतरी पार्सल मागवलेलं, आता मला कॉल आलेला, जस्ट पाहतो आता मी पार्सल काय आलेलं आहे. तिच्या आवडीचं असेल तर तिला कदाचित आवडेल. तुम्ही थोड्या वेळात मी खोलल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो पार्सलमध्ये काय असेल, किंवा घरी गेल्याच्या नंतर बायकोच्या हातून उघडतो, लक्षात येईल तुमचं काय आहे पार्सलमध्ये. आज माझा व्हिडिओ कंटिन्यू पाहतो मी.